पोहोचलं पाहिजे. केवळ मी धर्मांतर केलं, धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि उद्या बाबासाहेबांना अपेक्षित असलेला बौद्ध धम्म कोणता आहे असा प्रश्न जर माझ्या लोकांनी विचारला तर त्याच्या पुढे काय राहील, त्यांच्या पुढे कोणता दस्तऐवज राहील, त्यांच्या पुढे कोणती फिलॉसॉफी राहील. आणि माझ्या समाजाचं अज्ञान आहे, मग त्याला बौद्ध तत्वज्ञान कोणतं घ्यायचं. आणि जगातल्या संपूर्ण बौद्ध धर्माचा विचार केल्यानंतर बाबासाहेबांच्या लक्षात आलं कुठे हिनायन पंथ आहे, कुठे महायान पंथ आहे. वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे पंथ बुद्धांचे आहेत. बुद्धांच्या विचारामध्ये ज्या पद्धतीची वैचारिक एकसूत्रता असली पाहिजे ती एकसूत्रता नाही आहे. आणि ती एकसूत्रता आणायची असेल तर बौद्ध आणि धम्म जो बाबासाहेब भगवान बुद्धाचा जो मूळ विचार आहे तो ग्रंथ रूपामध्ये आपण प्रकाशित केला पाहिजे. कदाचित बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर मला तेवढा जीवनातला काळ मिळतो की नाही हे पुस्तक लिहायला याची बाबासाहेबांना सुद्धा शाश्वती नव्हती, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून भारतीय राज्यघटना लिहित असतानाच सोबत सोबत बाबासाहेब बौद्ध आणि धम्म सुद्धा लिहित असतात, हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. किती दूरदृष्टी होती. आणि म्हणून इकडे बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि लगेच त्याच्या महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांनी लिहून ठेवलेल्या ते सगळे ते हस्तलिखित जमा करून ते नंतर यशवंतराव आंबेडकर आणि बौद्ध महासभेने नंतर बौद्ध आणि धम्म हा पुस्तक इंग्रजीमध्ये प्रकाशित केलं. आणि एक बौद्धिक अशा पद्धतीचं धन बाबासाहेबांनी लिहिलं बौद्ध आणि धम्म या रूपाने लोकांच्या हातामध्ये मिळालं आहे. आज रिपब्लिकन पक्षामध्ये आणि किती गटतट असले तरी सुद्धा भारतातील तमाम बौद्धांना कोणताही एक दस्तऐवज जर एक संघ ठेवत असेल तर त्या ग्रंथाचं नाव आहे बौद्ध आणि धम्म, हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. अरे तुम्ही कितीही विखुरले असाल परंतु हा बाबासाहेबांनी लिहिलेला बौद्ध धम्म आहे तो सगळ्यांनीच मान्य केला पाहिजे. तो जर नसता, तो ग्रंथ नसता तर आज बाबासाहेबांच्या पश्चात बौद्ध धम्माच्या काय झालं असतं आणि किती वैचारिक तुकडे झाले असते याचा विचार जरी डोळ्यापुढे आणला तरी सुद्धा आपल्याला भयानक अशी स्थिती आज जी आपल्याला दिसली असती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर इथले प्रस्थापित बौद्ध धम्म जे होते जे आपल्या सगळ्या बॉर्डरवर आहेत, मग ते अरुणाचल असेल, मग तिकडे तुमचे सिक्कीम असेल, तिकडे तिब्बत असेल, श्रीलंका असेल, जपान असेल, हे सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या बौद्ध धर्माचे पंथ स्वीकारलेले होते. परंतु बाबासाहेबांना अपेक्षित असलेला जो बौद्ध आणि धम्म आहे हे बौद्ध आणि धम्म हा पुस्तक आणि बाबासाहेबांचा विचार ते मान्य करायला ते लोक तयार नव्हते. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी लिहिलेला बौद्ध आणि धम्म आणि बाबासाहेबांनी सांगितलेली बौद्ध फिलॉसॉफी ही लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून भदंत आनंद कौशल्यान यांनी हिंदीमध्ये आणि पंजाबी भाषेमध्ये ह्या पुस्तकाचं रूपांतर करून भाषांतर करून ते लोकांपर्यंत पोहोचवलं आहे, तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून भंतेजी भदंत आनंद कौशल्यांजी बाबासाहेबांच्या संपत्तीचे अनेक वारसदार आहेत आणि बाबासाहेबांच्या राजकीय संपत्तीचे अनेक वारसदार झाले. पण भदंत आनंद कौशल्यांजी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्धिक संपदेचे खरे वारसदार आहेत, हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून 6 डिसेंबर 1956 नंतर बाबासाहेबांचा बौद्ध धर्म लोकांना कुणी सांगायचा, ही जबाबदारी जी आहे ही जबाबदारी एकट्या भदंत कौशल्यन यांनी आपल्या शिरावर पेलली, हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. अशा त्या काळामध्ये असा कोणताही बौद्ध भिक्षू भारतामध्ये नव्हता की बाबासाहेबांचा बौद्ध धम्म तो संस्कृत मध्ये सांगणारा, पंजाबी मध्ये सांगणारा, हिंदी मध्ये सांगणारा, इंग्रजी मध्ये सांगणारा बौद्ध पंडित भारतामध्ये नव्हताच. आणि ही जबाबदारी त्या काळामध्ये भदंत आनंद कौशल्यन यांनी आपल्या शिरावर घेतली. आणि त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये कुठेही बौद्ध परिषदा असतील, विश्व बौद्ध परिषद असेल, आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद असतील, तिथे भदंत आनंद कौशल्यन जायचे आणि बौद्ध धम्म सांगायचे. आणि तो बौद्ध धम्म कोणता सांगायचे,
तर श्रीलंकेचे बौद्ध वेगळं सांगायचे, तिबेटचे वेगळे सांगायचे, पण भदंत कौशल्यान त्या आंतरराष्ट्रीय स्टेजवरून जर कोणता बौद्ध धम्म सांगत असतील तर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बौद्ध आणि धम्मामधला बौद्ध धम्म हे भदंत आनंद कौशल्यान अत्यंत ठणकावूनपणे त्या विचारपीठावर मांडत होते. हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून भदंत आनंद कौशल्यान हे बाबासाहेबांच्या बौद्धिक संपदेचे आम्ही त्यांना वारसदार म्हणतो. हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या पश्चात पूर्ण हिंदी बेल्टमध्ये आज उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, बिहार असेल, त्या ठिकाणी तमाम ठिकाणी भगवान गौतम बुद्धाची बौद्ध गया आहे. परंतु तिथे बाबासाहेबांनी अपेक्षित असलेल्या बौद्ध धर्माचं काही लिखाण नाही, काही दस्तऐवज नाही. आणि म्हणून जे हिंदीमध्ये बाबासाहेबांचं जे भाषण, बाबासाहेबांचं पुस्तक जे रूपांतरित केलं ते बिहारमध्ये केलं, MP मध्ये केलं, UP मध्ये केलं, हा पूर्ण हिंदी बेल्टमध्ये ते पोहोचवलं. आणि पुस्तकाच्या रूपाने भदंत कौशल्याने बाबासाहेबांच्या बौद्ध फिलॉसॉफी जी बाबासाहेबांची ती घराघरामध्ये पोहोचवण्याचं एक ऐतिहासिक स्वरूपाचं कार्य जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आज संपूर्ण भारतामध्ये मी भदंत कौशल्यांचा फार अत्यंत जवळच्या अशा लाडका अशा पद्धतीचा विद्यार्थी होतो. आंबेडे कॉलेजमध्ये 11वीला ऍडमिशन घेतली. पण ते तिला माहित आहे 11वीला ऍडमिशन घेतली 1979ला. आणि तिथे भंतेजी त्या विहारामध्ये राहायचे. 1982ला मी आंबेडे कॉलेजमध्ये अध्यक्ष निवडून आलो होतो 1982ला. आणि मी तिथे भाषण करायचो आणि भंतेजी खुर्ची लावून तिथे बाहेर आपले बसायचे उन्हामध्ये. आणि ते स्टेजवर माझे जे भाषण आहे ते माईकवर ते भंतेजी ऐकायचे. आणि कार्यक्रम आटोपल्यानंतर कुणाला तरी पाठवायचे, पुरणपोळीला बुलावा मेरे को उससे बात करनी है. आणि मग ते सगळे कार्यक्रम आटोपला की मग तिथे जायचं, आपका मैंने भाषण सुनावू. आणि मग माझ्याशी ती चर्चा करायची. मी त्या काळामध्ये वादविवाद स्पर्धेमध्ये जात होतो. आता 100-150च्या वर प्राइजेस घेतले. कोणताही विषय असाल की भंतेजीकडे जाणं, भंतेजीकडे बसणं, भंतेजी ये विषय पे भाषण करना है, आप मुझे मार्गदर्शन करो. कोणताही विषय असला की भंतेजी मला सांगायचे की ये मुद्दे उसके है. आणि ते मुद्दे मांडून मी अनेक डिबेटचे प्राइजेस त्या काळामध्ये जिंकलेले होते. इतका विद्वान माणूस जो होता की त्या माणसाला दीक्षाभूमीवर जर ते राहिले असते कायम तर आज दीक्षाभूमीचा एकंदरीत कायापालट झालेला तुम्हा आम्हाला दिसला असता. म्हणजे बाबासाहेबांना अपेक्षित होतं की बुद्धिस्ट सेमिनरी जी आहे ती दीक्षाभूमीवर स्थापन व्हावी. तर आज दीक्षाभूमीवर आज या ठिकाणी स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटेजी, दीपांकरजी या ठिकाणी आहेत. बौद्ध स्तूप ही काही सेमिनरी नाही. बौद्ध स्तूपामध्ये लोक तिथे अगरबत्ती मेणबत्ती लावायला येतात. पण बाबासाहेबांना बौद्ध सेमिनरीच्या रूपाने बाबासाहेबांनी दिलेला दीक्षाभूमीवर दिलेला जो बौद्ध धम्म आहे तो पूर्ण जगामध्ये पोहोचवण्याचं कार्य आणि अशी संस्था ही दीक्षाभूमीवर प्रस्थापित होणं आवश्यक होतं. आणि हे भदंत कौशल्यांचं स्वप्न होतं. हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आज ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. तिथे महाविद्यालय भरपूर आहेत, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्म ह्या संपूर्ण जगामध्ये पोहोचवण्याचं केंद्र दीक्षाभूमीवर उभं करू शकलो नाही. मी या ठिकाणी विलास गजघाटे आणि भंते दिवंकरजी यांना विनंती करेल या विचारपीठावरून जे स्वप्न कौशल्यांचं होतं ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आणि भदंत कौशल्यांजी यांना अपेक्षित एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाची बुद्धिस्ट सेमिनरी दीक्षाभूमीवर प्रसारित झाली पाहिजे. आणि त्या ठिकाणी तिथल्या मातीतून जगाच्या पाठीवर बौद्ध धर्म पसरला पाहिजे. एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करेल. फार जास्त वेळ झालेला आहे आणि त्यामुळे भदंत आनंद कौशल्यावर कितीही वेळ बोललं तर फार कमीच आहे. एक वेगळा विषय घेऊन आपण त्यांच्या प्रत्येक विषयावर बोलू शकतो. भदंत आनंद कौशल्यांचे हिंदीमध्ये योगदान, भदंत आनंद कौशल्यांचे राष्ट्र उभारणीमध्ये योगदान, भदंत आनंद कौशल्यांचे आंबेडकरी मुवमेंटमध्ये योगदान, अनेक विषय भदंत आनंद कौशल्यांना आपण बोलू शकतो. तशा पद्धतीचे विषयावर दरवर्षी संगोष्ठी या कौशल्यान जो अपना तरफ जो अभ्यास केंद्र है हिंदी विद्यापीठ में वहाँ पर अपने आयोजित करना चाहिए. आणि त्यांच्या ह्या जे कार्य जे त्यांनी केलं ते कार्य पुन्हा नव्या पिढीपुढे येण्याची आवश्यकता आहे. नव्या जनरेशन पुढे बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांची चळवळ ही लोकांपर्यंत घेऊन जाणारे महान लोक या देशामध्ये होऊन गेलेत.
आणि अशा पद्धतीचे आपले खरे नायक जे आहेत हे नायक नव्या पिढीला सांगण्याची आवश्यकता आहे. नव्या पिढीपुढे आमचे सगळे खलनायकच सांगितले जातात, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात ही बौद्ध मुवमेंट चालवणारे नायक सुद्धा होते. भदंतानंद कौशल्यांसारखे त्यांचा इतिहास, त्यांचं कार्य या रूपाने लोकांपुढे पुढे नेऊन नव्या पिढीला बौद्ध भदंतानंद कौशल्यांना सांगून हे आमच्या नव्या पिढीचे नायक आहेत, हे बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे नायक आहेत, हे सांगण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा प्रयत्न इथल्या बौद्ध प्रशिक्षण केंद्राने केला, त्याबद्दल या सगळ्या लोकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून मी माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो आहे. जय भीम, जय भारत.